सो हे गाईज वेलकम बॅक टू आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. सो छोटीशी लाईव्ह अपडेट देण्यासाठी हा ब्लॉग मी शूट करते. खूप बाय द वे नवीन माईकसुद्धा घेतलेला आहे. तर तो आता थोडासा ट्रायलसाठी पण चाललेला आहे. तर बाय द वे तुम्ही थोडासा बॅकग्राऊंड बघू शकता मी कुठे आले. तर मी आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो आहे. जस्ट आता पूजा वगैरे होऊन आम्ही आता शिफ्ट झालेलो आहे. मी माझे मम्मी पप्पा आणि माझी पूर्ण फॅमिली अंतर इकडे आलेलो आहे. तर पूर्ण फ्लॅट हा वॅकंट आहे आणि अजून तरी काहीच आम्ही इंटेरियर वगैरे केलं नाही. ॲक्च्युली माझं बजेट पण राहिलं नाही आता इंटेरियर करायला. सो मी ठरवलं की जसं आपल्याकडे पैसे येतील किंवा जे काही आपण मंथली कमवतो त्याच्यातलं थोडंफार पेंडिंग राहील, त्या पैशातून आपण आपलं घर डेकोरेट करणार आहोत. सो मी तुम्हालाही सांगेन, तुमचं काही सजेशन असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. अँड बाय द वे आज घराचा पहिला डे आहे आणि आम्ही दुपारी आलो असतो 12 वाजेपर्यंत इथे आलेलो. तर इथे आल्याला मला गोष्ट एक कळली की भाई पाणीच नाहीये. बापरे, पाण्याचं एवढं टेन्शन आहे ना आम्हा सगळ्यांना. मग आम्ही एक जार वगैरे मागवला, ॲटलिस्ट पिण्यासाठी तरी पाणी हवंच ना, बाकी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सगळी. सो आम्ही पाणी मागवलेलं आहे. आज तरी आम्ही त्याच्यातच सोय करून घेतली आहे. आणि जस्ट आम्ही रँडमली बाहेर फिरायला गेलो तर थोडी आम्ही ग्रोसरी शॉपिंग केली आहे. कारण आम्ही चहा करायला घेतली आणि आमच्या लक्षात आलं की अरे आमच्याकडे गाळणच नाहीये चहासाठी जी गाळतात, आणि पक्कड पण नाहीये की ज्याच्यातून आम्ही भांडं पकडू शकतो. सो म्हटलं की ॲटलिस्ट ते तरी घेऊन येऊया, काहीतरी नवीन सुरुवात करूया म्हणून. सो मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलंय ते. पहिल्यांदा जे घ्यायला गेलेलो ते दाखवते. सो घेतलेलं आहे, ज्या मेन गोष्टी पाहिजे होत्या. ओप सॉरी हे नंतर घेतलंय ना आम्हाला. ह्या दोन गोष्टी आम्ही मेन घ्यायला गेलेलो. एक ही गाळण आणि एक ही पक्कड, जी खूप गरजेची आहे. अँड ही घेतली किसनी, अद्रक हे करायला, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी किसण्यासाठी घेतलेल्या आहेत. सो हे आम्ही घेतलेलं आहे. त्यानंतर मेन गोष्ट लॉक, हे खूप गरजेचं होतं कारण सेफ्टी डोअरला लॉक नाही आहे. सो म्हणलं की एक लॉकसुद्धा आपल्याकडे असावं. सो लॉक घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही थोडंसं हार्पिक अँड फिनाईल वगैरे घेतलं, जे की आम्हाला तिकडे काय घेता नाही आलं. देन हे थोडेसे पाउचेस घेतलेले आहेत आणि ॲक्च्युली मिररसुद्धा घेतला आहे. शेवटी गर्ल्स आहोत, मिररशिवाय काम कसं चालणार आहे. सो आम्ही एक मिररसुद्धा घेतला आहे आणि थोडेफार ब्लिंकिटमधून भाज्या अँड ऑल. बाय द वे आम्ही आता स्वतः कुक करणार आहोत, हा ना बाई. सो आम्ही ठरवले की आम्ही स्वतः कुक करून खाणार आहोत. त्यामुळे ह्या थोड्याफार गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ज्याची सुरुवात आम्ही उद्यापासून करणार आहे. कारण आज त्या घरात काहीच करता येणार नाहीये ना, पाणी आहे ना बाकी काही गोष्टी ज्या नाहीयेत. सो म्हणलं की आपण नवीन दिवसाची सुरुवात नव्याने करूया. सो आज आम्ही फक्त जस्ट आलो, पूर्ण साफसफाई केली. साफसफाईचा शॉर्ट मी बनवलेला आहे, सो तुम्ही तोही बघा. कारण लास्ट टाइमच्या माझ्या साफसफाईच्या शॉर्टला तुम्ही खूप जास्त प्रेम दिल्याबद्दल मी परत पुन्हा शूट केलेला आहे अजून एक. सो तुम्ही तोही बघा. तोपर्यंत हा ब्लॉग तर तुम्हाला येऊ जाईल. सो ही छोटीशी लाईफ अपडेट होती आणि नवीन घरात आलोय म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी गोड म्हणून रसमलाई आणलेली आहे. सो त्यात आम्ही खाणार आहोत. सो खूप छान वाटतंय. सो आता इथून पुढचे जे येणारे व्हिडिओज आहेत तुम्हाला या घरात बघायला भेटणार आहेत आणि वन बाय वन आपण एक एक कॉर्नर सजवणार आहोत. सो मी त्यासाठी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. बघू आपल्याला कसं कितपत जमतंय. आणि मी प्रत्येक कॉर्नर सजवला की तो टाकेनच. त्याच्यानंतर दुसरा कॉर्नर कोणता सजवणार आहे हे तुम्हाला सांगेन. सो तुम्ही तुमच्या आयडिया सुद्धा मला द्या. सो आपण भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बाय.